गुड मॉर्निंग फ्रेंड्स. काल आपण पार्ट्स ऑफ बॉडी यावरती एक व्हिडिओ टाकला होता मी. ते तुम्ही सर्वांनी बघितला असेल, मी अशी आशा बाळगतो. केसापासून ते डोक्याच्या केसापासून ते पायाच्या बोटापर्यंत प्रत्येक अवयवाला आपण काय म्हणायचं याचा व्हिडिओ मी काल टाकलेला आहे. तुम्ही सर्वांनी ते अवश्य बघा. आज आपण घेऊया सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये विधानवाचक होकार आणि विधानवाचक नकाराची वाक्य आपण कशी वाचायची आणि त्याचा त्या ठिकाणी आपण कसा त्याचा उपयोग करायचा बघा. आणि वाक्य रचना कशी लक्ष ठेवा, वाक्याची रचना आपण त्यामध्ये कशी करायची आहे. त्यामध्ये आपल्याला बघा सुरुवातीला घ्यायचं आहे कर्ता प्लस हॅव प्लस हॅज. लक्ष द्या कसं बघा इकडं. ही सी इट व तृतीय पुरुषी एकवचनी करता असताना हॅज घ्यायचं आहे. काय घ्यायचं बघा, एकवचनी असेल तर हॅज घ्यायचं. आय वी दे व अनेक वचनी नामे असल्यास हॅव घ्यायचं. जसं आय हॅव आणि ही हॅज, म्हणजे हे दोन लक्षात ठेवा. त्यापासून आपल्याला समोरच्या वाक्यांचा सराव करताना तुमच्या लक्षात येईल. या ठिकाणी बघा एकवचनीमध्ये पहिलं वाक्य आपण बघूया. आय हॅव म्हणजे मला आहे, आय म्हणजे मी, आणि वी हॅव म्हणजे आम्हाला आहे. हे झालं अनेक वचनी, वी म्हणजे अनेक वचनी आहे. तिसरं बघूया यू हॅव म्हणजे तुला आहे, किंवा पुन्हा दुसरं वाक्य येईल यू हॅव तुम्हाला आहे. यू म्हणजे काय रे, तू किंवा तुम्ही. या ठिकाणी दोन्ही लक्षात ठेवा. पुढे बघा ही हॅज. आता ही म्हणजे काय रे, तो, त्याला आहे. ही हॅज म्हणजे त्याला आहे. पुढे सी हॅज, सी म्हणजे ती, तिला पण म्हणजे तिला आहे. आता पुढे बघा इट हॅज म्हणजे त्याला आहे, इट म्हणजे ते, त्याला आहे. आणि दे हॅव म्हणजे त्यांना आहे किंवा त्यांच्याजवळ आहे. त्याचं उदाहरण बघूया आपण. आय हॅव अ जीप, माझ्याजवळ जीप आहे. आता आपण या ठिकाणी काय करूया, आता विधानवाचक नकाराची सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये विधानवाचक नकाराची वाक्य आपण कशी तयार होतात ते बघूया. त्याचं स्ट्रक्चर काय आहे पहा. करता प्लस हॅव प्लस हॅज प्लस नॉट. लक्ष द्या, करता हॅव हॅज आणि नॉट. आता त्यामध्ये आपल्याला एकवचनी वाक्य कशी बघायची बघा, कशी तयार होतात आणि त्यांचा आपण वहीमध्ये लिहून घ्यायचं आहे. हे वाक्य नुसते ऐकून चालत नाही, हे वाक्य वहीमध्ये लिहून घ्यायचे, त्याचा सराव करायचा, एकमेकाशी संवाद करताना याचा उपयोग आपल्याला करायचा आहे. जसं की आय हॅव नॉट म्हणजे मला नाही, आय हॅव नॉट अ जीप, माझ्याकडे जीप नाही. दुसरं वी हॅव नॉट, आम्हाला नाही, वी हॅव नॉट एरोप्लेन, आम्हाला एरोप्लेन विमान नाही. बघा यू हॅव नॉट तुला नाही. तसंच यू हॅव नॉट म्हणजे तुम्हाला नाही. या ठिकाणी यूचा अर्थ दोन आहे पहा. यू म्हणजे काय, तुला, आणि यू तुला किंवा तुम्हाला. लक्ष द्या, हे बघा तुम्हाला. समोर बघा पाचवं वाक्य. ही हॅज नॉट म्हणजे त्याला नाही, ही हॅज नॉट अ बर्थ. सहावं घ्या सी हॅज नॉट तिला नाही. सातवं इट हॅज नॉट त्याला नाही. शेवटचं वाक्य बघा दे हॅव नॉट त्यांना नाही किंवा त्यांच्याजवळ नाही. इकडे बघा एक्झाम्पल घेऊ आपण. आय हॅव नॉट अ जीप, माझ्याजवळ जीप नाही. तर अशा प्रकारे आज आपण सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये वाक्याची रचना कशी होती आणि त्याचा उपयोग आपण कसा करायचा हे आज आपण बघितलेलं आहे. माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांना शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.